भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। गोंदिया के राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने राष्ट्रवादी विधायक रोहित पवार की ईडी के जरिए जांच के खिलाफ सड़क पर उतरकर विरोध प्रदर्शन किया। इस समय जांच को लेकर सैकड़ों कार्यकर्ता सड़कों पर उतर आए और सरकार के खिलाफ नारे लगाए। कार्यकर्ताओं ने ये भी आरोप लगाया कि विधायक रोहित पवार की आवाज को दबाने के लिए सरकार की ओर से यह उत्पीड़न किया जा रहा है। आजचं हे मोर्चा नाही आहे, आजचं हे फक्त पहिलं एक आमचं निवेदन आहे। ज्या प्रकारे ह्या देशामध्ये सरकार सगळ्या राजकीय पक्षांना संपवण्याचा कट कारस्थान करून राहिला आहे आणि एकीकडे त्यांनी ज्या कामासाठी सरकारला लोकांनी निवडलं आहे ते काम ते करण्यामध्ये असक्षम राहिले आहेत आणि म्हणून देशाच्या सगळ्या राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना एक दुसरी एमर्जन्सी लावण्याचा एक प्रयत्न चालू आहे आणि नेत्यांवरती ईडी लावा, त्यांना त्रास द्या, ह्या प्रकारचा कार्यक्रम या देशामध्ये चालू आहे। आणि म्हणून आम्ही हे सगळे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, आमचे जिल्हाध्यक्ष सौरभजी असतील, आमच्या डोंगरवारताई असतील, आमचे बाबा भैया असतील, सगळे कार्यकर्ते आमची सौरभ भैया यांच्या नेतृत्वामध्ये माननीय जिल्हाध्यक्ष साहेब यांना, माननीय SDO साहेब यांना आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे की तुम्ही आपल्या ह्या निवेदनामार्फत सरकारला सांगा की महाराष्ट्राची जनता इथं दिसते आहे ते फक्त कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये जर थांबलं नाही तर एक मोठा आंदोलनाला पुन्हा यांना पेश जावं लागेल। या प्रकारचं एक निवेदन आम्ही द्यायला चाललो आहे। कारण कसं आहे, कोणीच खुश नाही सध्या। शेतकरी नाराज आहेत। आधी म्हणले आम्ही सरसकट बोनस देऊ, नंतर म्हणले बोनस जे शेतकरी फक्त धान केंद्रामध्ये धान देईल त्यांनाच देऊ, म्हणजे पलटून जागा काम आहे की आपल्या महाराष्ट्राला एकही इथल्या शाळा नाहीत ग्रामीण भागातल्या ज्यांच्यामध्ये स्नेहसंबंध चालू आहेत, पण द्यायला एकही पैसे नाहीत। पालकांकडून पैसा घेतात आणि कार्यक्रम घेतात, म्हणजे यांच्याकडे 1000, 5000, 10,000 कोटी मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे माफ करायला पैसे आहेत, पण या देशाच्या कन्ना जी ग्रामीण भागातली शाळा आहे त्या शाळेला शिक्षक भरती नाही, शिक्षक नाही, ते मुलं नाहीत। अशा प्रकारची अवस्था या लोकांना कोण ठेवली आहे आणि म्हणून अनेक पैसे आहेत। शेतकरी नाराज आहे, युवक नाराज आहे, बेरोजगार नाराज आहेत। लोकांना म्हणले 2 करोड रोजगार देऊ वर्षाला, पण रोजगार 2 करोड नाही 2 लाख रोजगार दिले नाही लोकांनी। आणि म्हणून हे जे खोटारडा सरकार आहे यांच्या विरोधामध्ये जे नेते लोक बोलायला लागल्यात। हमारी कोई भी मांगनी अगर निवेदन देने के बाद भी पूर्ण नहीं हुई तो रोहित दादा के पीछे हम सभी कार्यकर्ता कंधे से कंधा मिलाकर खड़े हैं और इसके बाद अगर ये मांगनी पूरी नहीं हुई तो हम तीव्र आंदोलन करेंगे, पूरी सड़कें जाम करेंगे, रास्ता रोको आंदोलन करेंगे और रोहित दादा के पीछे उनकी पूरी खड़ी है। मी पण रोहित पवार ये शब्दों के साथ पूरे एक कार्यकर्ता रोहित दादा पवार के साथ खड़े हैं। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।